पालघर में मछली मारते युवक पर शार्क ने किया हमला। बीते दिन पालघर के मनोहर में स्थित वैतरना नदी में एक गर्भवती शार्क मछली बच्चे जनने के लिए घुस गई थी। शार्क मछली समुद्र के रास्ते से नदी में घुसी थी। ये करीबन 200 किलोग्राम की थी, जिसके पेट में ढेर सारे बच्चे पल रहे थे। नदी में शार्क के घुसने की खबर शायद मछुआरों को नहीं थी। इसी बीच मछली मार रहे एक युवक पर इस शार्क मछली ने हमला कर दिया था, जिससे मछुआरों के झुंड में हड़कंप मच गया था। घायल युवक का नाम विकी गोवारी है। युवक की उम्र 32 वर्ष है। अभी वो स्वास्थ्य लाभ ले रहा है। ज्ञात हो कि पालघर जिले की यह पहली घटना है जब नदी के बेसिन पर इतनी बड़ी शार्क मछली पाई गई। गर्भवती शार्क मछली अब मर गई है। उसके मरने का कारण पता नहीं चला है। दहानू वन विभाग उसका पता लगा रही है। शार्क के बच्चे करीबन 32 सेमी लंबे हैं। हर एक बच्चे का वजन 5 किलो है। इस संदर्भ में लाइफ गार्ड हार्दिक सोनी क्या कह रहे हैं, आइए सुनते हैं। आता कसं आहे की शार्क हा मासा एक ॲग्रेसिव्ह प्रजातीमधला मासा आहे आणि शार्क हे बुल शार्क म्हणजे हे सॉल्ट वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यातही जगतात आणि फ्रेश वॉटरमध्येही जगू शकतात। युरिया त्यांच्या बॉडीत असतो। हा युरिया कामात येतो त्यांना फ्रेश वॉटरमध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी। आणि काल आम्ही जेव्हा पोस्टमॉर्टम केलं त्याच्यावरनं आम्हाला कळालं की ही एक फिमेल प्रजातीची बुल शार्क होती। तसंच डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम त्याचा केलेला आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल का त्याची मृत्यू कशा प्रकारे झाली आहे। त्याच्या पोटात काही पिल्लं असल्याची माहिती समोर आली। साधारणतः किती पिल्लं? जवळपास 15 पिल्लं, ती फुल ग्रोन बेबीज बाहेर आले। 15 बेबीज आपल्याला चेतन सापडलेत। त्या बेबीज ची साईज जवळपास 32 सेंटीमीटर अशी डॉक्टरांनी सांगितली आम्हाला आणि जवळपास 5 ते 6 किलो त्यांचं वजन होतं। शक्यता काही जणांनी व्यक्त केलेली आहे। तर आता 20 वर्षाचा माझा कार्यकाळमध्ये मी ही घटना पहिल्यांदाच पाहिलेली आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ही पहिला कधी असं घडलेलं नव्हतं। आता फर्स्ट टाइम ही शार्क मासा इथे आलेला आहे आणि प्रेग्नंट अवस्थेत ती आलेली होती इथे। तर अजून त्याच्यामध्ये डिटेल काय आहे ते डॉक्टर्स आपल्याला सांगू शकतील।